मॅच फिनिशरसुद्धा. सगळ्यात जे प्लेयर्स देखो, सुनील गावस्कर, फिर सचिन तेंदुलकर, फिर विराट कोहली और फिर रोहित शर्मा, आपण असं म्हणतो. मग चौघांमध्ये ग्रेट कोण? माझ्या हिशोबाने सुनील गावस्करच. कारण कसं आहे ॲक्च्युली विदाऊट हेल्मेट त्या टायमाला जोएल गार्नरला फेस करणं. कारण मी एक छोटासा एक्सपिरियन्स सांगतो. मी 5 वर्ष एन जिम्नासला जॉब केलेला आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस लागायच्या आधी. तेव्हा आमच्याकडे कैलास गटानी म्हणून कोच होते आम्हाला. ते राजस्थान रणजी कॅप्टन होते. तर ते मला भरपूर लाईक करायचे, हेट पण करायचे टेनिस बॉल खेळायला जायचो म्हणून. पण ते बोलायचे यू शुड नॉट प्ले टेनिस बॉल, यू प्ले लेदर बॉल, असं तसं. पण आम्ही ते टेनिसचं तुला माहिती आहे आमचं कसं होतं ते, आम्ही लेदर मॅचेस खेळून ॲडजस्ट करून जायचो. तर ते एकदा आम्हाला किस्सा सांगत होते की गावस्कर टोल्ड मी दॅट वेन जोएल गार्नर यूज टू बॉल मी, आय यूज टू थिंक दॅट बॉल इज कमिंग फ्रॉम द फर्स्ट फ्लोअर. कारण ऑलरेडी तो 6.5 होता, 7 फीट, तिथून तो परत जम्प घ्यायचा. तर त्या टायमाला विदाऊट हेल्मेट जर फेस केलं आहे तर मी माझ्या या चारी याच्यामध्ये म्हणजे मी मास्टरला हे नाही करत आहे, कारण मास्टरनी पण आपापलं प्रत्येकाने गाजवलेलं आहे. पण त्या कंडिशन्समध्ये खेळणं त्या वेस्ट इंडिजच्या पेस बॉलरला विदाऊट हेल्मेट, आणि हा जो इरा होता त्या इरानी ॲक्च्युली जो इरा होता, कपिल देव, गावस्कर, गुड्डंपा विश्वनाथ झाले, एकनाथ सोलकर झाले, हा जो इरा होता या इरानंतर ॲक्च्युली मला वाटतं इंडियामध्ये क्रिकेटचा उगम झाला, प्रॉपर उगम. म्हणून त्यांनाच क्रेडिट द्यायला पाहिजे. तर आय विल गो विथ द ग्रेट सुनील गावस्कर. किशोर, हा प्रश्न मी मुद्दामून विचारला कारण की काल तुषार दवंगेची एक क्लिप आहे. त्या क्लिपमध्ये भरतला त्याने विचारलं आहे की टेनिस क्रिकेटमधला ग्रेट प्लेयर कोण आहे सर. तर प्रदीपजी, पहिल्यांदा त्यांनी प्रेसी अंकलला विचारलं. प्रेसी अंकलने सांगितलेलं आहे ते म्हणजे दीपक शाह. मग त्याने एक छोट्या मोठ्या कॉमेंटेटर राजेश खोपकरला विचारलं. बरं, त्याने सांगितलं ऋषी वैद्य. मग त्याने ओमकार देसाईला विचारलं. ओमकार देसाईने सांगितलं अविनाश जाधव, बरोबर. आणि त्यानंतर श्रेयस कदमला विचारलं. श्रेयस कदमने सांगितलं तो म्हणजे ओमकार देसाई. आणि त्यानंतर शेवटची क्लिप भरत ती तुझ्यावर संपते आणि त्याने तुला विचारलं ग्रेट कोण, तर तू सांगितलेलं आहे उमेश मांजरेकर. परत आपण विचारूया आता ह्यामध्ये परत एकदा आम्ही तुला विचारतोय भरत, कोण ग्रेट आहे? ऑब्वियसली मी परत उमेश मांजरेकरच बोलीन. कारण कसं आहे म्हणजे तेच जे त्यांनी जे बॉलर खेळले आहेत. आता काय झालं आहे, मुंबई क्रिकेट नो डाऊट ग्रो व्हायलाच पाहिजे, आपलं मुंबईला तोडत नाही आहे. पण आता मी म्हणजे थोडं हार्श असेल, पण आता ते बॉलर नाही राहिले टू बी फ्रँक. आता बॉल सरळ आहेत म्हणजे जोरात टाकतायत. तेव्हा ॲक्च्युली खरं स्किल होता त्या टायमाला, स्पिन बॉलिंग खेळणं, नॉट आऊट इनिंग खेळणं. उमेश मांजरेकर, शंतनू गायचोरची बॅटिंग बघणं, परत मंदार गवडे चुवाची बॅटिंग बघणं, परत सगळे बोलायचे मला आणि अमितला आमची बॅटिंग बघणं. म्हणजे प्रत्येक टीममध्ये एक पेअर होता की ज्यात पब्लिक एन्जॉय करायचे बघायला. पण आजही आम्ही सांगतो, मी तर माझ्या इंटरव्ह्यूमध्ये बोललो पण आहे की शंतनू गायचोर, उमेश मांजरेकर, दे आर सेंचुरियन प्लेयर. आफ्टर 1 फुल सेंचुरी अनदर उमेश अँड शंतू माईट कम, गॅरंटी नाही, दे विल कम. कारण ते दोघे ग्रेट आहेत. आणि मी त्यांच्यावर नेहमी का बोलतो, कारण मी मूळचा अंधेरीला राहणार आहे. शंतनू गायचोर DN नगर 4 बंगला जवळ आहे. मी जवळून बघितलेलं आहे त्यांना प्रॅक्टिसला, तो यायचा तेव्हा कसा मारायचा वगैरे. आणि त्याला ह्या दोघांना बघून ॲक्च्युली आमची टेनिस क्रिकेट, माझी तरी इच्छा झाली की मोठ्या टीमला खेळायची, ते जे खेळायचे संदीप वगैरे. आणि माझ्यासाठी उमेश मांजरेकर विल ऑलवेज बी ग्रेट, नो डाऊट. आबा, कधीच विचारू नये असा प्रश्न. तुम्ही खूप सरस खेळत होते, खूप सगळे. आणि किशोर त्यावेळी 3 कॉमेंटेटर होते.